नमस्ते मित्रांनो, राशी विश्व या चॅनलवरती आपले स्वागत. चला तर मग ऐकूया 9 जून 2025 ते 15 जून 2025 साप्ताहिक राशी भविष्य. धनु राशी. आपल्या घराच्या वातावरणात काही बदल करण्यापूर्वी या आठवड्यात तुम्ही इतर सदस्यांचेही मत जाणून घेण्याचा प्रयत्न करा. अन्यथा आपण कुटुंबाच्या हितासाठी घेत असलेला निर्णय त्यांना आपल्या विरोधात आणू शकतो. तुम्हाला आपल्या करिअरमध्ये उत्तम फळ मिळवण्यासाठी आपल्या कामाच्या पद्धतीकडे लक्ष देण्याची आणि त्यावर गरजेनुसार बदल करण्याची आवश्यकता असेल. अन्यथा बॉसच्या नजरेमध्ये तुमची नकारात्मक प्रतिमा बनू शकते. म्हणून सुरुवातीपासूनच यावर लक्ष ठेवा. या सप्ताहात तुमच्यावर कामाचा अतिरिक्त बोजा तुमचे आरोग्य बाधित करू शकतो. अशात आपल्या व्यस्त जीवनात काही वेळ काढून आपल्या शरीराला आराम द्या. या सप्ताहात शक्यता आहे की ज्या पूर्वीच्या गुंतवणुकीने तुम्ही सर्व आशा सोडून दिल्या होत्या, तुम्हाला तिथून उत्तम धनलाभ होईल. त्यामुळे काही नवीन वाहन खरेदी तुमचे अपूर्ण स्वप्न पूर्ण करू शकेल. परंतु कुठल्याही गोष्टीची खरेदी या काळात तुम्हाला घरातील मोठ्यांसोबत या बाबतीत बोलण्याची आवश्यकता असेल. उपाय: गुरुवारी गरीब ब्राह्मणांना अन्नदान करा. मकर राशी. या सप्ताहात तुम्ही आपल्याद्वारे केली गेलेली गुंतवणुकीला मजबूत करण्यासाठी आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी योग्य योजना बनवताना दिसाल. अशात कुठलाही महत्त्वपूर्ण कामाला करण्याच्या आधी विशेष तज्ज्ञ व्यक्तीकडून सल्ला घ्या. धन हे एक सर्वश्रेष्ठ मानसिक औषध आहे जे आपल्या क्षमतेला आश्चर्यकारकपणे वाढवते. आपल्याकडे या आठवड्यात यासाठी देखील वेळ आहे, म्हणून सकाळ संध्याकाळ ध्यान करा. या सप्ताहात तुम्हाला आपल्या क्षमतेपेक्षा जास्त कार्य करण्यापासून सावध राहिले पाहिजे. कारण या काळात तुमच्या शरीराची प्रतिरोधक क्षमता थोडी कमी होईल. म्हणून तुमच्यासाठी या काळात आराम करणेच उत्तम राहील. ग्रहांची उपस्थिती या गोष्टीकडे इशारा करते की या काळात तुमचे काही विनाकारण खर्च होण्याची शक्यता आहे. तथापि तुमच्या कमाईमध्ये लागोपाठ वृद्धी होण्याने तुमच्या जीवनात या खर्चाचा प्रभाव दिसणार नाही आणि तुम्ही आपल्या सुखसुविधांवरही काही खर्च करू शकाल. म्हणून कमाईमध्ये संतुलन कायम ठेवणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. उपाय: नियमित हनुमान चालीसाचा पाठ करा. कुंभ राशी. कौटुंबिक व दिलधाऱ्यांसोबत वादग्रस्त मुद्द्यावरून वादविवाद टाळा, ज्यामुळे आपण आणि प्रियजनामध्ये गैरसमज होऊ शकतात. म्हणूनच त्याचे निराकरण करण्याऐवजी त्यांच्यापासून दूर राहणे आपल्या हिताचे असेल. या सप्ताहात बरेच व्यापारी जातक आपल्या कारभाराला नवीन दिशा देण्याच्या बाबतीत विचार करू शकतात. तथापि गरजेपेक्षा जास्त जोखीम घेणे तुमच्यासाठी हानिकारक सिद्ध होऊ शकते. म्हणून कुठलाही बदल घेऊन प्रत्येक निर्णयाला घेण्याच्या वेळी योग्य सल्ला घ्या. या सप्ताहात तुम्ही शिक्षणाच्या संदर्भात अधिक मेहनत करण्यात प्रेरित राहाल
आणि आपल्या कुटुंबाचे नाव रोशन कराल. या सप्ताहात तुम्हाला आपल्या आर्थिक पक्षाला मजबूत करण्यासाठी कुणी विश्वासपात्र लोकांचा सल्ला घेऊ शकता. कारण गरजेचे नाही की नेहमी तुमच्या योजना यशस्वी होतील. उपाय: शनिवारी गरीब लोकांना दही भात खाऊ घाला. मीन राशी. या सप्ताहात ते जातक जे रचनात्मक कार्याने जोडलेले आहेत त्यांना या सप्ताहात काही समस्यांचा सामना करावा लागू शकतो. कारण शक्यता आहे की तुम्ही या काळात आपल्या क्षमतांना घेऊन काही सामंजस्य स्थितीमध्ये येऊ शकता. यामुळे तुमच्यामध्ये आपल्या करिअरला घेऊन असुरक्षित भावना पाहिली जाईल. हा सप्ताह तुमच्यासाठी बराच चांगला राहील. याच्या बळावर तुम्ही येणाऱ्या वेळात आपले शिक्षण बऱ्याच प्रमाणात उत्तम प्रदर्शन करू शकाल. या सप्ताहात कामासोबतच आपल्या आरोग्याला उत्तम बनवण्यासाठी काही वेळ नक्की द्या. कारण ही वेळ तुमच्या आरोग्यासाठी उत्तम दिसत आहे. सोबतच या सप्ताहाच्या मध्यभागात तुमच्यावर कामाचा बोजा वाढू शकतो. परंतु तुम्ही आपल्या डोक्यावर या कार्यक्षेत्राचा दबाव घेऊ नका. वाहन चालवणाऱ्या जातकांना या सप्ताहात चालवण्याच्या वेळी सावध राहण्याची आवश्यकता असेल. सामाजिक उत्सवात तुमचा सहभाग तुम्हाला समाजातील बऱ्याच प्रभावशाली व्यक्तींच्या संपर्कात आणण्याची संधी देईल. अशात या सर्व संधींना आपल्या हातातून जाऊ देऊ नका आणि त्याचा उत्तम लाभ घेण्याचा प्रयत्न करा. उपाय: गुरुवारी गुरुग्रहासाठी यज्ञ हवन करा. धन्यवाद. असेच साप्ताहिक राशी भविष्य ऐकत रहा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा.